महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे आज गुरुवार आश्विन शुक्ल प्रतिपदा आई तुळजाभवानीचे अलंकार महापूजा व घटस्थापनेचा धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला। श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते आज 3 ऑक्टोबर रोजी विधिवत घटस्थापना करण्यात आली। मंत्रोच्चाराने आई राजा उदो पुरुचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी करण्यात आले। घटकलशाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून घटकलशांची घटस्थापना देवीजींच्या गाभाऱ्यात करण्यात आली। तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, तोळभैरव आदिमया आदिशक्ती या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली। मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, महंत तुकोजी बुवा, महंत हमरुजी वाकोजी बुवा, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, मंदिर संस्थानच्या तहसील तथा व्यवस्थापक प्रशासन माया भटे, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळ, पदाधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, अमोल भोसले, विश्वास कदम उपस्थित होते। याशिवाय भोपे पुजारी आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर।